नमस्कार डॉक्टर. नमस्कार. तुम्ही आतापर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये साधारण 15,000च्या आसपास पेशंट तपासलेले आहेत ॲक्युप्रेशरच्या माध्यमातून. त्यांना बरं केलेलं आहे. होय. आता मला जो सध्या प्रॉब्लेम आहे तो सांगतो की माझा जो बी पी आहे तो 140-180 ह्या लेवलला जेव्हा असायचा तेव्हा मला टेल्मीसार्टान आणि ॲम्लोडेपिनचं कॉम्बिनेशन असणारी गोळी चालू केलेली होती. थोडा बी पी लेवलला आल्यानंतर फक्त टेल्मीसार्टानची गोळी घेऊन बघितली आणि ती घेत असताना माझा जो बी पी आहे तो आता हाय लेवलचा जो आहे तो बरोबर म्हणजे 130पर्यंत असतो, 140पर्यंत असतो. लो लेवलला 95 ते 105. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मानेकडे, उजव्या बाजूला मानेकडे गाडी चालवताना वगैरे इथे शिर दुखते किंवा काहीतरी एक संवेदना वेगळ्या जाणवतात. तर आता माझे तुम्ही ॲक्युप्रेशरने हे 2 जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी पॉईंट शोधून काढू शकता काय? माझे मित्र संजय सावंत यांना मी ते शूटिंग करायला सांगतो. ठीक आहे. संजयजी जरा आमचं दोघांचंही शूटिंग व्यवस्थित कसं होईल बघा. हाताच्या वेळी हाताचं करा चेहऱ्याकडे बघा. आणि हो हे साधारण दुखतं आता मला इथे. इथं दुखतंय. बरोबर. दुखतं ते नाही, इथे पण नाही, इथे पण नाही. सेल सोडा. हां नाही फक्त या ठिकाणी दुखलं. बरोबर. जरा खाली इथे हां बरोबर एक्झॅक्ट पॉईंट. ठीक आहे. आता हाच प्रकार इथं होतं का बघूया. बरोबर एकदम बेस्ट पॉईंट. चेहऱ्याकडे बघा. हा एकदम जबरदस्त इथे दुखतं. बरोबर. इथं जोरात दुखतं. खूपच दुखतं. खूप दुखतं. इकडे नाही दुखत पण इथं जोरात दुखतं. प्रचंड कळ मारते. तर हे रिनल हायपरटेन्शन नावाचा आजार आहे. तर हायपरटेन्शनचे प्रकार असतात. मला झाला होता तो पल्मनरी हायपरटेन्शन, तुम्हाला झालाय तो रिनल हायपरटेन्शन. रिनल हायपरटेन्शन म्हणजे किडनीमध्ये वाढलेलं ब्लड प्रेशर. तर त्याच्यामुळे तुम्हाला हा गोळ्या घ्याव्या लागतात. हा इथे खूपच दुखतं. हा पॉईंट. अरे बापरे. हा प्रचंड इथे प्रचंड वेदना होतात. जर तुम्ही माझ्याकडे एक 8-10 दिवस आलात तर तुमचं मी हे बरं करून देईन. कारण मी अशा पद्धतीचा एक पेशंट बरा केलेला होता. त्याच्या ब्लड प्रेशरची हीच टेल्मीसार्टानची गोळी त्याला बंद करायला लागली होती. हे ब्लड प्रेशर बरं होतं. पण हे लोकांना सांगितलं जर त्यांना ते पडत नाही. कॅमेरा जवळ घेतला तर आवाज स्ट्रेट होईल त्याच्यात. असा प्रकार असतो. लोकांना पटकन रिझल्ट देणारे म्हणून ती गोळी त्यांना आवडते. पण त्यांना त्याचे दुष्परिणाम माहीत नसतात की 12 तासापुरती फक्त ती म्हणजे ते व्हासो डायलेटेशन करून देतं. तेवढ्यामध्ये तुम्हाला वाटतं की माझं बरं झालं. नाही इथे वरती जरी दाबला तरी थोडं दुखतं इथे. इथं दुखतं. इकडे तेवढं नाही. इथं जोरात दुखतं. बरोबर. या 2 ठिकाणी दुखतं. म्हणजे जरा कॅमेरा जवळ घेतला तर आवाज व्यवस्थित रेकॉर्ड होईल. इथे पण दुखतं. इथे खूप दुखतं. सेम कंडिशन जशी तुमची झाली, यांची पहिल्यांदा झाली तशी तुमची पण झाली. तुमची शिर दुखावली म्हणून तुमचा हा मान दुखतो. हे शिरेचं दुखणं आहे. शिरेचं दुखणं आहे. बरोबर. त्याच्यामुळे दुखतं. खूप आहे. इथं दुखतं. आता इथं दुखतं का बघूया. ते सोडायचं नाही. इथे जरा असं थोडंसं इथे हा पॉईंट आहे. एवढं नाही. इथे तर दुखावल्यासारखं दुखतं. म्हणजे असे मुकामार असतो ना त्या टाईप मध्ये दुखतं. हे अशा शिरा असतात. संपूर्ण बॉडीत तशा 2 शिरा असतात. इकडून एक इकडून एक. तर ह्याचे सगळ्यांचे पॉईंट इथं असतात. म्हणजे दुखलं कुठंही ना तर इथं दाबायचं की ते बरं होतं. फक्त त्याच्यामध्ये एक लक्षात काय ठेवायचं की जोरात नाही दाबायचं.
जोरात दाबलं जर तर हे आणखी सुजणार. त्यामुळे जेवढं हवं तेवढंच दाबायचं, त्याच्या पुढे जायचं नाही. हाडाला मार बसतो जोरात दाबल्यामुळे. त्यामुळे जास्त जोरात जायचं नाही, अगदी कमी पण जायचं नाही. जेवढं हवं तितकंच दाबायचं. मग तेवढं दाबलं की तो माणूस बरा होतो. असं आहे. चालेल, धन्यवाद डॉक्टर. तुमच्याकडे पुन्हा बघूया. सलग 8 दिवस येतोच, परंतु अशा पद्धतीचे आमचे गाडी चालवणारे खूप पेशंट आहेत. त्यांना मी नक्की सजेस्ट करेन की तुमच्याकडून येऊन हे पॉईंट समजून घेऊन त्यांनी स्वतःवर उपचार करावेत किंवा तुमच्याकडून करून घ्यावेत. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. मित्रांनो, तर हा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा विचार करा. डॉक्टरांचा नंबर मी देतोच आहे आपल्या व्हिडिओमध्ये. त्याप्रमाणे तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता. आणि या संदर्भामध्ये जागृती करण्याची जी गरज आहे ती डॉक्टर मोठ्या प्रमाणात करतायत. आपणही त्याचा लाभ घेऊया, आपल्यावर उपचार करून घेऊन.